नमस्कार, संवाद महाराष्ट्र चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आणि महत्त्वाची बातमी आता मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे। ती बातमी अशी आहे, पश्चिम महाराष्ट्रामधील पाटण तालुका जो सातारा जिल्ह्यामधील आहे तेथील सत्यजित पाटणकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश नुकताच केलेला आहे। ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट याच्यामध्ये कार्यरत गेल्या 20 वर्षापासून किंवा त्याच्या अगोदरपासून होते। आज त्यांचा पराभव झाला, अपक्ष लढले। त्यानंतर त्यांना असं वाटलं की आता आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा, कारण जो मोठा पक्ष, सत्तेवरती असणारा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे। म्हणून यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर त्यांच्याकडून जी प्रतिक्रिया आली ती प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवणारच आहे। पण त्याच्या अगोदर आता हा पक्षप्रवेश झाल्यानंतर याच मतदारसंघामध्ये पाटण तालुक्याच्या शिंदे गटाचे शंभूराज देसाई हे नाराज झालेले आहेत। ते नाराज याच्यासाठी झाले की मित्र पक्ष जो आहे आपला भारतीय जनता पार्टी यांनी जर सत्यजित पाटणकर, माझा जो विरोधक जो आहे त्या विरोधकाला जर तुम्ही आपल्या पक्षामध्ये, महायुतीमध्ये घेतलं तर मग नेमकं आपण काय करायचं, कशा पद्धतीने आता पुढची रणनीती असणार। ते स्वतः बोलतायत की मी एकनाथराव शिंदे साहेबांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून या गोष्टीची मी माहिती घेईन, जे माझ्या मनामध्ये जी खतखत आहे ती खतखत बाहेर काढेल। पण त्याच्या अगोदर आता जी जुगलबंदी दोन नेत्यामध्ये लागलेली आहे ती आपण पाहूया। ती कोणती आहे तर शंभूराज देसाई असतील, सत्यजित पाटणकर असतील, ह्या दोघं जण नेमकं काय बोलतायत, पक्षप्रवेश झाल्यानंतर सत्यजित पाटणकर यांचं मत काय आहे आणि शंभूराज देसाई हे नाराज आहेत। ते नाराज असल्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया आपण दोन्ही पाहूया, चला। आम्ही आमचं काम करतोय आणि जिथं जाईल तुम्ही बघा। ह्या 2.5 वर्षामध्ये, म्हणजे मागच्या 2.5 वर्षामध्ये आदरणीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आणि आता 6 महिने झाले फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत। महायुतीमध्ये काम करताना आम्ही महायुती म्हणूनच सगळीकडे काम केलेलं आहे। ज्या ज्या जबाबदाऱ्या आमच्यावरती दिल्या मंत्री म्हणून त्या जबाबदाऱ्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत। आता काल देखील मला आपल्या माध्यमांकडूनच कळालं की आमच्या विधानसभा मतदारसंघातले जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही नेते होते त्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे। मी याच्या बाबतीत मला जे काय बोलायचंय ते आदरणीय फडणवीस साहेबांजवळ आणि आदरणीय शिंदे साहेबांच्या जवळ बोलणार आहे। दोघांची भेटीसाठी मी वेळ मागितलेली आहे। मी दोघांनाही भेटून या बाबतीतलं माझं मत त्यांच्यासमोर मांडेल। खरं तर प्रामुख्याने आपण पाहिलं तर 1-2 वर्ष नाही तर अनेक वर्षांपासून देसाई कुटुंबीय किंवा पाटणकर कुटुंबियात यांच्यात विधानसभाची निवडणूक आपण पाहत आलेलो आहे। यानंतर देखील पाटणकरांना प्रवेश दिला जातो आहे आणि कुठेतरी पश्चिम महाराष्ट्रात 100% भाजपचा नारा देखील त्याच एकूणच पक्षप्रवेशावेळी देण्यात आलेला आहे। सन 1980 स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांच्या त्यांच्या आयुष्यातली शेवटची विधानसभेची निवडणूक आणि त्या निवडणुकीत विक्रमसिंह पाटणकरांनी स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाईंच्या विरोधात बंडखोरी केली होती। आणि तेव्हापासूनच राजकीय आमचं वैर म्हणता येणार नाही, पण राजकीय मतभेद जवळपास आमचे 45 वर्षापासूनचे हे 3 पिढ्यांचे आमचे राजकीय मतभेद आहेत। त्यामुळे आता अशा राजकीय मतभेद असणाऱ्या लोकांचा आता काल झालाय महायुतीतल्या एका मोठ्या पक्षामध्ये प्रवेश। म्हणूनच म्हटलं की मी शिस्तबद्ध शिवसैनिक आहे, त्यामुळं मी माझा या बाबतीत जे मला बोलायचं आहे ते माननीय फडणवीस साहेबांची वेळ घेऊन त्यांच्याशी बोलेल आणि माझ्या पक्षाचे प्रमुख मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांशी भेटून त्या दोघांच्या कानावर या तुमचा पक्षप्रवेश झाला, त्या पक्षप्रवेशाला मोजकेच त्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला। मात्र विरोधक म्हणतायत की देसाईंच्या पक्षप्रवेशावेळेत थेट बाळासाहेब ठाकरे आलेले होते, अशी टीका होत्या विरोधकांकडनं। म्हणजे आता सध्या ते सत्तेत आहेत, त्या संदर्भात काय सांगाल? या संदर्भात आता आपण जो प्रश्न विचारला, जर काय अशी जर टीका होत असली तर त्याला एकच उत्तर राहील की त्यावेळेला एवढ्या मोठ्या नेत्याच्या हस्ते आपला प्रवेश झाला होता, परंतु आपण त्यानंतर त्या पक्षाला काय वागणूक दिली, आपण त्यानंतर कसा पक्ष सोडून गेला, आपण त्यानंतर सुरत मार्गी गुवाहाटीला कसे गेलात, या संदर्भात आता आपण एवढ्या मोठ्या माणसाचं नाव घेत आहे, एवढ्या मोठ्या नेत्याने आपला पक्ष प्रवेश केलेला होता। तर मग अशा परिस्थितीमध्ये त्या पक्षाची गद्दारी करण्याचं काय करत होतं तुम्हाला? तुम्ही आता महायुतीमध्ये आहात। दुसरी गोष्ट म्हणजे आज आमचा पक्ष प्रवेश झालेला आहे,
बरोबर. आमच्या पक्षप्रवेश होत असताना खुद्द छत्रपती आमच्या पक्षप्रवेशाला होते. आमच्या पक्षप्रवेशाला या देशातील सर्वात मोठी जी शक्ती आहे ही भारतीय जनता पार्टीची शक्ती, त्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष या पक्षप्रवेशाला